सर्वत्र बागायती शेती, बारमाही पाणी उपलब्ध झाल्यानं नगदी पिकांचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतलं गेलं। पण शेतात उत्पादित केलेला माल, दूध गावापर्यंत नेण्यासाठी रस्ताच नाही। काय हे ऐकून दचकलात? पण हे खरं आहे। 21व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात असं होऊ शकतं का? हो, हे सत्य आहे। पण हे सत्य भूतकाळ बनलं आहे आणि हे सत्य बदललंय ते नूतन महिला जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर यांनी। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील काळ आंबा या वस्तीचा गेल्या 40 वर्षापासूनचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे। येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नव्हता, होती ती फक्त एक पायवाट। गावाच्या पूर्वेला भीमाशंकर कारखाना रोडवर असणारी ही जेमतेम 200 लोकांची वस्ती। शेतात उत्पादित केलेले टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, गवार आदी नगदी माल बाजारपेठेत नेण्यासाठी ना वाहन शेतात जाऊ शकत होते ना दुचाकी। अशा वेळी उत्पादित केलेला माल अंगा खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यावर आणावा लागत असे। मुख्य रस्ता देखील जवळपास 1 किलोमीटर अंतरावर। एक अख्खी पिढी याच संकटाचा सामना करत संपली। शेवटी या रोजच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाडेकरांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी वळसे पाटील यांची भेट घेतली। वस्तीच्या रस्त्यासाठी खडीकरण, डांबरीकरणाची मागणी केली। त्यानुसार जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर यांनी काळ आंबा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला। गेल्या 8 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून अखेर या वस्तीचा गेले 40 वर्षाचा वनवास संपल्यानं ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।